नमस्कार. मी मिलिंद कांबेरे. शब्दलेखणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कथेचं नाव आहे गूढ गुपित. लेखिका राजश्री कुलकर्णी. भाग 8. अंतिम. तिघांनीही आता लवकरच हे प्रकरण संपवायचे असे ठरवले. काकूंच्या नंबरवर आलेल्या मेसेजचा सिद्धीने स्क्रीनशॉटही काढून ठेवला, जेणेकरून चुकून मेसेज डिलीट झाला तरी पुरावा जवळ राहणारच होता. बराच वेळ झाला ना, आता जाऊया आपण हॉस्टेलवर. काका, तुम्हालाही घरी जायला उशीर होत असेल ना. या सगळ्या गोष्टीत वेळेकडे लक्षच नाही आपलं. सिद्धीने घड्याळात पाहून म्हटले. हाव बे पोट्यांनो, निघतो मी आता. घरी तुमच्या काकूले बी सगळं सांगणं पडीन ना. वाट पाहत बसेलच असेल ती माई. काय झालं न काय नाही डिटेल विचारेल मले आता, काका म्हणाले. त्यांच्या बोलण्याने तिघांनाही हसू आले. काय हो काका, असं बोलता काकूंना? पण खरंच तुमचे आणि काकूंचे मनापासून आभार. तुमच्यामुळे आज आम्हाला खूप मोठी मदत मिळाली आहे. हा गुंता सोडवण्यात अगदी सिंहाचा वाटा आहे तुमचा. त्या दिवशी मीटिंग झाल्यावर खरंच अगदी देवासारखे भेटले तुम्ही आम्हाला आणि तपास करायला योग्य मार्ग दिला. अद्वैत हात जोडून म्हणाला. बस बस, असं बोलून मला शर्मिंदा नका करू रे. तुम्ही सुधारले आणि अन्यायाविरुद्ध लढू राहिले, यामुळेच देवाची साथ लाभली तुम्हाला. असेच चांगले मुलं बनून राहा आणि तुमच्या मायबापाचं नाव मोठं करा. काकांनी त्यांना आशीर्वाद दिला. हो काका, तुम्ही आम्हाला दिलेली शिकवण आम्ही नक्की लक्षात ठेवू आणि आता स्वतःत बदल घडवून आणू. तिघांनीही काकांना वचन दिले. चला मग, येतो पोट्ट्यांनो. काय काम पडलं तर मी हाय, म्हणत काका घराकडे निघाले. काका गेल्यावर आपले त्रिकूटही हॉस्टेलकडे येण्यास निघाले. आज तिघेही आनंदात होते, कारण रिपोर्ट्स मिळाल्याने आणि अवनीविरुद्ध मेसेजचा पुरावा मिळाल्याने त्यांनी अर्धी लढाई जिंकल्यासारखीच होती. अवनीविरुद्ध कोणीच साक्ष द्यायला तयार नसल्याने त्यांना तिला रंगे हात पकडून देऊन पोलिसांची मदत करायची होती. चला, आज पुष्कळ कामं झालीत आपली. आता हॉस्टेलवर पोहोचलो की अवनीला मेसेज करायला सुरू करून देतो. सुयोग गमतीने आळस देत म्हणाला. बाप्पा, एवढं कोणतं कष्टाचं काम केलं रे सुयोग तू, की थकला तू एवढा? अद्वैत त्याला मुद्दाम चिडवत म्हणाला. मग नाहीतर काय, एवढे रिपोर्ट्स आणले ना, आणि हॉस्टेलवर जाऊनही पुढचं काम करायचं आहे ना मला, गमतीने सुयोगनेही उत्तर दिले. सुयोगच्या बोलण्याने अचानक अद्वैतला आठवले की रिपोर्ट्स त्यांच्याच जवळ आहेत. ते रिपोर्ट्स पुन्हा प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये ठेवायला विसरले आहेत. अरे देवा, मर गए. डोक्याला हात लावत रस्त्यातच अद्वैत थांबला. क्या हुआ भाई, असं अचानक काय झालं तुला? सिद्धीने त्याला विचारले. गाईज, एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण किती मोठा गोंधळ केलाय. आपण रुच्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट्स सोबतच घेऊन आलोय, अद्वैत चिंतेने म्हणाला. शिट यार, खरंच किती मूर्ख आहोत आपण. आता काय करायचं? सुयोगही पॅनिक झाला. हे पहा, काहीही घाबरू नका. आपण पुन्हा जाऊ आणि पटकन रिपोर्ट्स ठेवून येऊ. तसंही आता जास्त वेळ झालेला नाही आहे आणि उलट आता कॉलेजमध्ये कोणी असल्याची अजिबात भीती नाही, सिद्धी त्यांना शांत करत म्हणाली. आपण हा पर्याय नाही यूज करू शकत यार, कारण बोलता बोलता मी केबिनची चावी काकांना देऊन टाकली, हळूच अद्वैत म्हणाला. हे भगवान, मग तर आपल्याजवळ आता उद्यापर्यंत थांबण्याशिवाय काहीच पर्याय नाही. सिद्धीने डोक्याला हात लावला. मी काकांना सांगतो चावी आणायला उद्या सकाळीच, आणि लगेच ते रिपोर्ट्स ठेवून येईल जागेवर, अद्वैत बोलला. हो, फक्त उद्या सर नको यायला कॉलेजला, सुयोग म्हणाला. शुभ शुभ बोल ना सुयोग, नेहमी आपण अडकायलाच हवं का? अद्वैतने गमतीने सुयोगला मारले. त्यांच्या बोलण्यात ते गर्ल्स हॉस्टेलवर पोहोचले. सिद्धीला तिथे सोडून दोघेही पुढे बॉईज हॉस्टेलकडे गेले. हॉस्टेलवर पोहोचताच थोडे फ्रेश होऊन आणि जेवण वगैरे आटपून अद्वैत आणि सुयोग त्यांच्या कामाला लागले. ठरल्याप्रमाणे लगेच सुयोगने त्याच्या लॅपटॉपवरून पुन्हा अवनीला तोच मेसेज पाठवला. मात्र आता अवनी त्यांच्या मेसेजला उत्तर देऊ शकणार नव्हती.
खूप मजा येत आहे मला तर आधी. हो रे सुयोग, काय घाबरली असेल ना अवनी. ना कोणाला सांगू शकत असेल ना स्वतःजवळ ठेवू शकत असेल. माझ्या रुच्याला जसा त्रास दिला ना तिने, तसाच भोगावा लागेल तिला बघ, आदी बोलला. त्याच्या बोलण्यातून पहिलं प्रेम किती खास असतं हे जाणवून येत होतं. हो आदी, सगळं ठीक होणार आहे आता, डोंट वरी. सुयोगने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला थोपटून म्हणाला. अरे काकांना सांगायचं आहे ना चावीचं. अद्वैतला अचानक आठवलं. हो आत्ताच फोन करतो त्यांना, म्हणत सुयोगने काकांना फोन लावला आणि त्यांना रिपोर्ट्सबद्दल सांगितले. काकांनीही उद्या चावी आणायचे कबूल केले. तिकडे अवनीची परिस्थिती अतिशय वाईट झाली होती. तिचा पूर्ण दिवस कोणी मेसेज केला हा विचार करण्यातच गेला होता आणि ती कशीबशी त्या विचारातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना सुयोगने पुन्हा तिला मेसेज केला. तो मेसेज वाचून पुन्हा तिला दरदरून घाम फुटला होता. हे कोण करत असेल हाच विचार राहून राहून तिच्या मनात येत होता, कारण तिने जे केले ते कोणालाच माहीत नाही असेच तिला वाटत होते. काय करावे आणि कोणाला सांगावे तिला काहीच कळत नव्हते. दुसऱ्यांना घाबरवणारी अवनी आज स्वतः घाबरली होती. अरे देवा, कोण करत आहे हे. मान्य आहे त्या क्षणाला माझा स्वतःच्या रागावर ताबा राहिला नाही, पण त्यात मला जे झाले त्यासाठी पश्चाताप होतोय ना. डोक्याला हात लावून अवनी स्वतःशीच बडबडत होती. पण मी हे करताना कोणीच मला पाहिलं नव्हतं. त्या रूममध्ये मी आणि त्या मुलीशिवाय तिसरं कोणीच नव्हतं. मग कोणाला समजलं हे. आदी, सिद्धी, सुयोगला तर नाही समजले ना. मी त्यांना धमकी दिली होती. पण त्या दिवशी तर तिघेही कॅफेत भेटायला गेले होते आणि मी तर सिद्धीला सांगितलं की मी बाहेर गेली होती. शिवाय तिची ओढणी पंख्याला बांधून मी त्या घटनेला गळफासात पण रूपांतरित केले. मग कोणाला समजले असेल की मी तिचा जीव घेतला. विचार करून करून अवनीचे डोके काम करेनासे झाले. तिने दुसऱ्या दिवशी लगेच हॉस्टेलवर परतण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तिला हे कोण करत आहे याचा अंदाज लावता येईल. दुसऱ्या दिवशी सकाळीच अद्वैत आणि सुयोग रिपोर्ट्स जागेवर ठेवण्यासाठी गेले. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या जागी गण्याकाकांना चावी घेऊन बोलावले होते. मात्र तेथे येण्याआधी आठवणीने अवनीला सकाळचा मेसेजचा खुराक दिला होता. मगच ते निघाले होते. थोड्या वेळातच गण्याकाका चावी घेऊन आले. काय पोरांनो, खुशीत असे कसे विसरून जाता बे तुम्ही लोक. हे घ्या हे किल्ली आणि जा लवकर या ठेवून ते रिपोर्ट जाग्यावर. काकांनी गमतीने त्यांना रागावले. काका, होतं हो असं एखाद्या वेळेस. ठीक आहे, येतो आम्ही लगेचच, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. जसे आणले तसेच ठेवून येतो, म्हणत आदी आणि सुयोग काकांकडून चावी घेऊन निघाले. मात्र जसे ते प्रिन्सिपल सरांच्या केबिनजवळ आले तसे दोघे एकदमच थांबले, कारण प्रिन्सिपल सरांची केबिन आधीच उघडलेली होती. शिट, सुयोग, कशी काय ओपन आहे सरांची केबिन. अद्वैतला टेन्शन आलं होतं, कारण सर या केस संदर्भातच कॉलेजला आले असणार हे त्याच्या लक्षात आलं. हो ना यार, मला वाटते सावंत सरांकडे एक इमर्जन्सी चावी असेल, म्हणूनच त्यांनी गण्याकाकांना चावीसाठी कॉल केला नाही, नाहीतर काकांनी आपल्याला सांगितलं असतं, सुयोग बोलला. पण आता कसे करायचे. या रिपोर्ट्सचं काय. अद्वैत बोलत असतानाच कोणीतरी मागून येऊन दोघांचीही मानगूट पकडली. ए पोरांनो, इथे उभे राहून काय करत आहेत. काय सुरू आहे तुमचं. इन्स्पेक्टर पाटील दोघांना दरडावून विचारत होते. इन्स्पेक्टर पाटलांना पाहून दोघांना चांगलीच धडकी भरली. त्यांना काहीच सुचत नव्हतं. दोघेही ततपप करू लागले. सर, ते 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 आम्ही सहजच इकडे चक्कर मारत होतो, कसा बसा अद्वैत बोलला. पोलिसांना पाहून सुयोगची तर बोलतीच बंद झाली होती. तुम्हाला माहीत आहे ना, कॉलेजला सुट्ट्या दिल्या आहेत सध्या. काय झालं आहे कॉलेजमध्ये. मग तुम्ही का आले इकडे, आणि हातात काय आहे रे तुझ्या. इन्स्पेक्टर पाटील पुन्हा गरजले. सर, काही नाही. त्यांच्या आवाजाने दोघेही खूप घाबरले होते. तुम्ही पोलिसांशी खोटं बोलत आहे, काही वाटते का. लवकर दाखवा काय आहे हातात. पोलिसी खाक्यात दाखवू का रे तुम्हाला. हवालदार काळे, मुद्दाम इन्स्पेक्टर पाटील म्हणाले. नाही नाही सर, आम्ही काहीच केलं नाही आहे. हे पाहे, हे आहे आमच्या हातात.
म्हणत लगेच सुयोगने अद्वैतच्या हातातील रिपोर्ट्स घेऊन त्यांना दिले. तेवढ्यात केबिनच्या बाहेर कसला एवढा आवाज होत आहे पाहायला प्रिन्सिपल सावंतही बाहेर आले. ओ पाटील सर, आले तुम्ही? मग आत का नाही आले? आणि हे दोघे काय करत आहेत इथे? सावंत सर अद्वैत आणि सुयोगला पाहत म्हणाले. आणि सर, मी काय म्हणतो, ते रुचा केसचे रिपोर्ट्स कुठे ठेवले मी? आठवतच नाही आहे मला. जवळपास सगळं शोधलं पण काही दिसतच नाही आहे. प्रिन्सिपल सावंत जरा काळजीने म्हणाले. अहो सर, कसे सापडतील तुम्हाला? त्यासाठी ते तुमच्या केबिनमध्ये असायला तर पाहिजे. इन्स्पेक्टर पाटील म्हणाले. म्हणजे? मी काही समजलो नाही सर. माझ्या केबिनमध्येच तर ठेवले होते ना मी. सावंत म्हणाले. हो, ते तुम्ही केबिनमध्ये ठेवले होते. मात्र हे दोघे जे उभे आहेत ना तुमच्या समोर, यांनी चोरी केली होती त्या रिपोर्ट्सची. हे पहा रिपोर्ट्स. इन्स्पेक्टर पाटलांनी सावंत सरांना रिपोर्ट्स दाखवले. काय? यांच्याजवळ कसे असतील रिपोर्ट्स? केबिन तर लॉक होती माझी. मग यांनी कसे घेतले? का रे मुलांनो, काय आहे हे? सावंत सरांनी आश्चर्याने विचारले. म्या समज सांगतो सर तुम्हाला. त्या पोरासनी सोडा साहेब. चांगली लेकरं आहेत ती. त्यांनी काय बी केलेलं नाही. गण्या काका तिथे येत म्हणाले. त्यांच्यासोबत सिद्धीही आली होती. गण्या काका आणि सिद्धीला पाहून दोघांनाही खूप हायसे वाटले. त्यांच्या जीवात जीव आला. लगेच ते काकांजवळ जाऊन थांबले. गण्या, काय सुरू आहे हे? मला तर काहीच कळत नाही आहे. काय काय नवीन पाहायला मिळत आहे? प्रिन्सिपल सावंतांचे डोके चक्रावून गेले. इन्स्पेक्टर पाटीलही न समजल्याने शांतच होते. दोघांनाही आता जे काही सुरू होते ते सविस्तर जाणून घ्यायचे होते. सर, मला मालूम आहे तुम्हासनी लई प्रश्न पडले असतील. म्या तुमच्या समध्या प्रश्नांचे उत्तर देतो. गण्या काकांनी त्यांना आश्वस्त केले. हो इन्स्पेक्टर सर, आम्हाला तुम्हा दोघांनाही खूप महत्त्वाची माहिती सांगायची आहे, ज्यामुळे तुम्हाला रुचा धर्माधिकारीच्या केसमध्ये मदत मिळेल. सिद्धी म्हणाली. या तिघांना नक्कीच या केसबद्दल अशी माहिती आहे जी आपल्यालाही माहीत नाही, परंतु जी खूप महत्त्वाची आहे आणि ही केस सॉल्व्ह करायला अत्यंत गरजेची आहे, अशी इन्स्पेक्टर पाटलांची खात्री पटली होती. आणि त्यामुळेच या तिघांना विश्वासात घेऊन आपण यांच्याशी बोलले पाहिजे हे त्यांनी जाणले. प्रिन्सिपल सर, मला वाटते आपण तुमच्या केबिनमध्ये जाऊन यांचे म्हणणे सविस्तर ऐकूया. इन्स्पेक्टर पाटील म्हणाले. हो सर, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. मी पण आता हेच म्हणणार होतो. सावंत सर म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार सिद्धी, सुयोग, अद्वैत आणि गण्याकाका सगळे सरांच्या केबिनमध्ये गेले. गण्या, काय म्हणत होता तू? सांग आता. प्रिन्सिपल सावंत म्हणाले. सर, आपण ज्या रुचा केसबद्दल तपास करत आहे ना, त्याबद्दल सांगणं होतं तुम्हाला. गण्याकाका म्हणाले. अरे सांग ना मग, काय माहीत आहे तुला? इन्स्पेक्टर पाटील म्हणाले. गण्याकाका थांबा, मी पहिलेपासून सांगते इन्स्पेक्टर सरांना पूर्ण. सिद्धी म्हणाली. मुलांनो, तुम्ही अगदी न घाबरता सांगा, काय माहिती आहे तुम्हाला केसबद्दल? इन्स्पेक्टर पाटलांचा बोलण्याचा सूर आता एकदम मृदू झाला होता. हो, सगळं सांगा. आणि ती रिपोर्ट्सची काय भानगड आहे तेही नीट सविस्तर सांगा, सावंत सर म्हणाले. दोघांच्याही मृदू बोलण्याने सुयोग आणि अद्वैतची भीती पुष्कळ प्रमाणात कमी झाली. आपण इन्स्पेक्टर सरांना सगळं सांगायला हवे हे त्यांनी जाणले. शेवटी सिद्धीने अगदी पहिलेपासून काय काय घडले ते सांगायला सुरुवात केली. सर, मी सिद्धी, हा सुयोग आणि हा अद्वैत. सिद्धीने आधी त्यांची ओळख करून दिली. आम्ही तिघेही अवनी इनामदारचे मित्र आहोत. इनामदार हे आडनाव पहिले कुठेतरी ऐकलंय, इन्स्पेक्टर पाटील म्हणाले. अहो सर, ही अवनी इनामदार म्हणजे अण्णासाहेब इनामदारांची नात, निहालराजे इनामदारांची मुलगी. प्रिन्सिपल सावंतांनी स्वतःच इन्स्पेक्टरांना तिची ओळख करून दिली. अच्छा, बडे प्रस्थ आहे तर. पण तिचा काय संबंध या केससोबत? इन्स्पेक्टरांनी विचारले. सर, ही पूर्ण केस याच नावाभोवती तर फिरते. या केसचा गाभा आहे अवनी इनामदार, अद्वैत बोलला. म्हणजे? प्रिन्सिपल सावंत मध्येच बोलले. सर, त्याला सांगू द्या पुरी गोष्ट, मग तुम्हाला समज लक्षात येईल. गण्याकाका सगळ्यांना शांत करत म्हणाले.
ओके ओके, बोला मुलांनो. सर, मी सांगितल्याप्रमाणे आम्ही तिघेही अवनीचे जिगरी दोस्त, चौघेही मस्ती करण्यासाठी कॉलेजमध्ये प्रसिद्ध. इन्स्पेक्टर सर, तुम्हाला मी पूर्ण गोष्ट सांगत आहे, अगदी पहिलेपासून. त्यात आमच्या हातून घडलेल्या वाईट गोष्टीही आहेत. आमच्या या मस्तीतून स्टुडंट्स काय, टीचरही सुटले नाहीत. सगळ्यांना नाकी नऊ आणणारा ग्रुप म्हणून आमची ओळख होती. मात्र आता आम्ही तिघे सुधारलो आहोत सर. आम्हाला आमची चूक लक्षात आली आहे. तर या अशा गोष्टीत कॉलेजचे 1 वर्ष पूर्ण झाले आणि मग कॉलेजमध्ये नवीन ॲडमिशन झाल्या. सिद्धी थोडी थांबली. सर, आता पुढची गोष्ट मी सांगतो, अद्वैत म्हणाला. आम्ही चौघेही कॉलेज कॅम्पसमध्ये उभे होतो. कोणाची तरी मस्ती घ्यायची हुक्की आली होती आम्हाला. त्यामुळे चौघांची भिरभिरती नजर कोणी बकरा मिळतोय का हे पाहण्यात गुंतली होती. आणि शेवटी अवनीची नजर पडली एका मुलीवर. मग पुढे? इन्स्पेक्टर पाटील बोलले. अवनीने आम्हाला चौघांनाही ती मुलगी दाखवली. बिचारी कॉलेजचा पहिला दिवस असल्याने भेदरलेली, इकडे तिकडे पाहत एकटीच उभी होती आणि तिलाच अवनीने तिचा आजचा बकरा बनवलं होतं. अवनी आम्हाला तिच्याजवळ घेऊन गेली आणि तिची रॅगिंग घेऊ लागली. मला त्या मुलीसोबत जे घडत होते ते पाहवत नव्हते. मी तिला अवनीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. अद्वैत शून्यात एकटक पाहत हे सगळं बोलत होता. त्याच्यासोबत सगळ्यांच्याच डोळ्यासमोरून चित्रपट पाहावा असे सगळे दृश्य तरळत होते. पण का तुला त्या मुलीला अवनीच्या तावडीतून सोडवायचे होते? तुम्ही सगळे तर अवनीचेच साथीदार होता ना, मग एवढी का दया आली तुला त्या मुलीवर? इन्स्पेक्टर सावंतांनी विचारले. कारण मी बघता क्षणीच तिच्या प्रेमात पडलो होतो. अगदी मनापासून आवडली होती ती मला. लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात ना, ते खरोखर अनुभवलं मी तिला पाहून. अद्वैत अजूनही शून्यात पाहूनच बोलत होता. त्याला रुच्यासोबत घालवलेले सुंदर क्षण आठवत होते आणि त्यामुळेच आपोआप सगळे वाक्य त्याच्या तोंडातून निघत होते असे जाणवत होते. अच्छा अच्छा, अशी गोष्ट आहे तर. पण एवढी गोष्ट सांगून तुम्ही नाव नाही सांगितलं त्या मुलीचं? इन्स्पेक्टर सावंत म्हणाले. खरे तर हळूहळू काय भानगड आहे हे त्यांना लक्षात येत होते. मात्र त्यांना सगळी गोष्ट त्या मुलांकडूनच हवी होती. हो, कोण होती ती मुलगी? सावंत सरांनीही विचारले. सर, ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून रुचा होती. अर्थात रुचा धर्माधिकारी, जिच्यामुळे ही केस तयार झाली आहे, सुयोगने खुलासा केला. ओह, अशी गोष्ट आहे ती. म्हणजे रुचा अद्वैतला आवडायची. पण मग अवनीचा आणि तिचा काय संबंध? पाटील मुद्दाम खोदून खोदून विचारू लागले. सर, कारण अवनीचे अद्वैतवर प्रेम होते, सुयोग बोलला. ओ हो हो, लव ट्रायंगल. खूपच इंटरेस्टिंग केस दिसते आहे ही. आम्हाला तर या केसबद्दल ही माहिती अजिबातच नव्हती. हा तर खूपच वेगळा अँगल आहे केसचा. इन्स्पेक्टर पाटील गालातल्या गालात हसत म्हणाले. हो ना, या केसची सुरुवात अशी काही असेल मीही अजिबातच विचार केला नव्हता, प्रिन्सिपल सावंत म्हणाले. मग तुम्हाला हे आधी माहीत नव्हतं का की अवनीला अद्वैत आवडतो? तुम्ही तर एकाच ग्रुपमध्ये राहायचे ना सगळे, इन्स्पेक्टर पाटील म्हणाले. एकाच ग्रुपमध्ये असूनही आम्हाला हे कधी लक्षातच आलं नाही ना सर. अवनीने कधीच तिच्या मनातल्या भावना आम्हाला शेअर केल्या नाहीत आणि त्यामुळेच बदल्याच्या आगीत होरपळून निघालेल्या अवनीने रुचाला तिचे शिकार बनवले, सिद्धी म्हणाली. म्हणजे नक्की काय घडलं होतं? मला राहिलेल्या गोष्टीपासून पुढे सांगा, पाटील म्हणाले. हो सर, पुढचं सांगते मी तुम्हाला. तर अद्वैतने सांगितल्याप्रमाणे त्याला पाहता क्षणीच रुचा आवडली होती. मात्र त्यावेळी ही गोष्ट आम्हा तिघांनाही माहीत नव्हती. रुचाला अवनीच्या छळापासून वाचवण्यासाठी अद्वैतने काहीबाही सांगून तिची सुटका केली आणि आम्ही चौघेही कॅन्टीनला आलो. तेथून डोकेदुखीचे कारण सांगून अद्वैत निसटला आणि सरळ रुचाला भेटायला कॉलेज गार्डनमध्ये गेला. मात्र अवनीला त्याच्यावर संशय आला होता. त्यामुळे तिने लगेच त्याच्या मागे जाण्याचे ठरवले. आम्ही दोघेही अवनीसोबत अद्वैताच्या मागे आलो आणि अवनीची शंका खरी ठरली होती. अद्वैत आमच्याशी खोटं बोलून रुचाला भेटायला आला होता. तेव्हाच अवनीने त्या दोघांना सोडणार नाही अशी धमकी दिली.
शिवाय आम्हालाही अद्वैतशी न बोलण्याची सक्त ताकीद दिली. आम्ही अवनीला घाबरून काहीही न बोलता तेथून निघालो. मग पुढे? सावंत सरांनी विचारले. हे गेल्यावर मी रुचाला मला ती आवडत असल्याची कबुली दिली आणि पाहता क्षणीच मला तिच्यावर प्रेम जडल्याचे सांगितले. ती मात्र कॉलेजच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या घटनांनी खूप भेदरली होती. त्यामुळे ती काहीही न बोलता निघून गेली, अद्वैतने सांगितले. मग हॉस्टेलमध्ये पोहोचल्यावर मी अवनीला ती एवढी का चिडली हे विचारले. तेव्हा कुठे तिने मला अद्वैत आवडतो हे सांगितले. ते ऐकून मला धक्काच बसला. मात्र तेव्हा अवनी खूप चिडली होती आणि तिने रुचाला एवढ्या सहजासहजी सोडणार नाही अशी धमकीही दिली. ते ऐकून मी लगेच सुयोगला फोन करून झालेला सगळा प्रकार कळवला. त्यालाही ऐकून आश्चर्य वाटले. सिद्धी म्हणाली, हो सर. मग आम्ही लगेच अद्वैतला फोन करून झालेलं सगळं सांगितलं आणि अवनीला समजावण्याचा प्लॅन बनवण्यासाठी तिथे लपून भेटलो. मात्र तेव्हा अवनी खूप चिडलेली होती. तिचा स्वतःच्या रागावर अजिबात ताबा राहिला नव्हता. त्यातच आम्ही भेटलो ही गोष्ट तिला कुठून तरी समजली. त्यामुळे तिचा संताप झाला आणि अशा संतापाच्या भरातच ती रुचाच्या रूममध्ये गेली. सुयोग बोलला. सुयोग सांगत आहे ते अगदी बरोबर आहे सर. त्यानंतर रुचाच्या फ्लोअरवरच्या मुलींनी आम्हाला सांगितले की अवनीने रुचाचा बराच मानसिक आणि शारीरिक छळ केला. कारण अवनी गेल्यावर जेव्हा त्या तिला पाहायला गेल्या तेव्हा ती खूप रडत होती. शिवाय तिला जखमाही झाल्या होत्या, सिद्धी म्हणाली. आणि सर, अजून एक गोष्ट. आम्ही तिघे भेटलो त्यानंतर रात्री मी अवनीचा मूड कसा आहे हे पाहायला तिच्या रूममध्ये गेली तर ती तिथे नव्हतीच. मग थोड्या वेळाने ती आली तेव्हा मी तिला विचारले की ती कुठे होती, तर तिने बाहेर फिरत असल्याचे खोटेच सांगितले. सिद्धी, सुयोग आणि अद्वैतने आठवून सगळ्या गोष्टी इन्स्पेक्टर आणि प्रिन्सिपल सावंतांना सांगितल्या. आणि त्यानंतर तर दुसऱ्या दिवशी काय झाले आपल्याला माहीतच आहे, सिद्धी म्हणाली. आत्ता जवळपास सगळंच चित्र माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट होत आहे. सगळ्यांना माहीत आहे यामागे कोणाचा हात आहे. फक्त बडे बाप की औलाद असल्याने कोणीच तिच्याविरुद्ध बोलायला तयार नाही आहे. शिवाय तिच्या धाकाने मुलीही तिच्याविरुद्ध तोंडातून चकार शब्द काढत नाही आहेत. इन्स्पेक्टर पाटील पेपरवेट फिरवत म्हणाले. पण मग या सगळ्याचा रिपोर्ट्सशी काय संबंध आला? तुम्ही ते का आणि कसे घेतले माझ्या केबिनमधून? सावंतांनी विचारले. सर, दुसऱ्या दिवशी सकाळीच रुचाने आत्महत्या केल्याचे समजले. मात्र तेव्हा आम्हाला असे वाटत होते की अवनीच्या त्रासाला कंटाळून रुचाने स्वतःचे प्राण त्यागले. पण काहीही झाले तरी अवनी गुन्हेगार होती आणि तेव्हाच आम्ही तिघांनी तिच्याकडून हा गुन्हा कबूल करून घेण्याचे ठरवले. त्यासाठी आम्ही मिशन प्रायश्चित्तचा प्लॅन बनवला. आमचे जेव्हा याबद्दल बोलणे सुरू होते तेव्हाच त्या दिवशी सावंत सरांनी संपूर्ण स्टाफची बोलावलेली मीटिंग संपली होती आणि मग आम्हाला भेटले गण्या काका. वय सर, या पोट्ट्यांनी मले थांबवले आणि रुचाला न्याय मिळवून देण्यासाठी यायचे चाललेले प्रयत्न सांगले. ते ऐकून मी बी यायची मदत करायचे ठरवले आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या केबिनची चावी दिली. तिथूनच यांनी ते रिपोर्ट्स घेतले. गण्या काकांनी सर्व सांगितले. सर, आम्ही अशा पद्धतीने ते रिपोर्ट्स घ्यायला नको होते. आम्हाला माफ करा. पण आमचा हेतू फक्त आणि फक्त रुचाला न्याय मिळावा एवढाच होता. त्यासाठीच आम्ही तिघेही इन्स्पेक्टर पाटलांसमोर हात जोडत म्हणाले. हे पहा मुलांनो, अशा प्रकारे ते रिपोर्ट्स घेणे हे तुमचे चुकलेच. तुम्ही एकदा तरी आम्हाला भेटून हे सगळं सांगायला हवं होतं ना. आम्हा पोलिसांचं काम काय आहे? न्याय मिळवून देण्याचंच ना. मात्र तुम्ही आम्हाला या केसमधील एक खूप मोठी कडी जुळवून दिली आहे. कोणीच समोर येऊन आम्हाला माहिती देण्यास तयार नव्हतं. मात्र तुम्ही आम्हाला इत्थंभूत माहिती दिली. तुमच्या या माहितीमुळे आता गुन्हेगार कोण आहे हे समजलेच आहे. फक्त आता या गुन्हेगाराला अटक करायची आहे. इन्स्पेक्टर पाटील तिघांचीही पाठ थोपटून म्हणाले. हे तर काहीच नाही ना सर. त्या लेकरांनी तुमचं काम अजून सोपं बनवून ठेवलं आहे ना बाप्पा, गण्या काका म्हणाले. म्हणजे अजून काय केलं आहे आता या मुलांनी? प्रिन्सिपल सावंतांनी आश्चर्याने विचारले. अहो सर, ऐका ते आईच्याच तोंडून.
गण्या काकांनी डोळ्यांनीच त्यांना पुढे सांगा असा इशारा केला. सर, आम्ही ठरवल्याप्रमाणे मिशन प्रायश्चित्त सुरू केले आणि मग गण्या काकांच्या मिसेसच्या नंबरवरून अवनीला तिने जे केले ते आम्हाला माहीत आहे असा मेसेज पाठवला. तो मेसेज पाहून नक्कीच अवनी घाबरली असे म्हणत सिद्धीने तिच्या मोबाईलमधील पुरावा म्हणून जपून ठेवलेला मेसेजचा स्क्रीनशॉट इन्स्पेक्टर पाटील आणि प्रिन्सिपल सावंतांना दाखवला. ते पाहून त्यांना अजूनच त्या मुलांचे कौतुक वाटले. शिवाय त्यानंतर सुयोगने ती आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी लॅपटॉपवरून मेसेज केल्याचे सांगितले. खूपच हुशार मुलं आहेत तुम्ही. कुठून एवढ्या आयडिया आल्या तुम्हाला? सावंत त्या तिघांचे कौतुक करत होते. हो ना, अगदी पुरावाही तयार आहे या मुलांजवळ. आमचं काम अगदी सोपं केलं आहे आता तुम्ही. बरं झालं मी तुम्हाला पकडलं इथे, नाहीतर चांगलीच लांबली असती ही केस अजून. पाटील गमतीने म्हणाले. त्यांचे कौतुक ऐकून तिघेही लाजत होते. आधीचा भूतकाळ आठवून तिघांनाही पश्चात्ताप होत होता. चांगल्या व्यक्तीला किती आदर मिळतो हे ते अनुभवत होते आणि त्यामुळे यापुढे आपण असेच चांगले बनून राहायचे ही त्यांनी मनोमन शपथ घेतली. मुलांनो, आता ऐका. तुम्ही त्या अवनीला असेच मेसेज पाठवत राहा आणि मी सांगेल त्या दिवशी असा एक मोठा मेसेज पाठवा की आम्ही कोण आहोत हे जाणून घ्यायचे असेल तर आम्ही सांगतो तिथे भेट. मग आपण सापळा रचून तिला रंगेहात पकडू. इन्स्पेक्टर पाटलांना मुलांची कल्पना खूपच आवडली होती. हो सर, चालेल. आम्ही सुरू ठेवतो तिला मेसेज पाठवणे. तिघेही एका सुरात ओरडले. अब आएगा उठ पहाड के नीचे, गण्या काका गमतीने म्हणाले. पण सर, मला एक शंका आहे. सावंत सर जरा चाचरतच म्हणाले. काय झाले प्रिन्सिपल सर? काय शंका आहे तुम्हाला आता? म्हणजे पहा, अवनी ही निहालराजे इनामदारांची मुलगी आहे. बडे प्रस्थ. ते त्यांच्या मुलीला अटक करू देतील का? आणि तुम्ही अटक केली तरी त्यांचे संबंध वरपर्यंत आहे. ते तिला कसेही सोडवतील. मग? सावंत सरांनी त्यांची शंका बोलून दाखवली. सर, काहीही झाले तरी मी तिला अटक करणारच. कारण तिने एका निष्पाप जीवाचे प्राण घेतले आहेत आणि आता आलेले कमिशनर सर त्यांच्या कामाशी एकनिष्ठ आहेत. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी ते त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अवनी इनामदारला आता कोणीच वाचवू शकत नाही. इन्स्पेक्टर पाटलांच्या बोलण्यातून ते त्यांच्या कामाशी किती प्रामाणिक आहे हे स्पष्ट दिसत होते. असे असेल तर आता अवनीला नक्कीच तिच्या पापाची शिक्षा मिळेलच आणि गरज पडली तर मी स्वतः तिच्याविरुद्ध साक्ष देईन, सावंत सर म्हणाले. थँक्यू सर, तुमच्याकडून हीच अपेक्षा होती मला, पाटील सावंतांना म्हणाले. चला मग, लागा कामाला आता सगळे आणि मला तुमच्यापैकी एकाचा फोन नंबर देऊन ठेवा, जेणेकरून मी गरज पडेल तेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकेल. हे घ्या सर, म्हणत अद्वैतने पाटील सरांना त्याचा नंबर दिला आणि चेहऱ्यावर एक समाधान घेऊन तिघेही हॉस्टेलकडे निघाले. हॉस्टेलवर पोहोचताच सुने पुन्हा अवनीला मेसेज पाठवला. या प्रकरणावर कधी पडदा पडला असता हे माहीत नव्हतं, मात्र आज घडलेल्या घटनेने हे निश्चित झालं होतं की लवकरच आता रुचाला न्याय मिळणार होता. बाप रे, त्या इन्स्पेक्टर सरांनी आपल्याला पकडलं होतं तेव्हा पूर्ण हवाच निघून गेली होती ना राव, सुयोग अद्वैतला म्हणाला. मग नाहीतर काय, खूपच भयंकर. मी तर ततपप करायला लागलो होतो, आदी म्हणाला. आदी, तू काही ना काही बोलत तरी होता त्यांच्यासमोर. माझी तर पूर्ण बोलतीच बंद झाली होती, सुयोग बेडवर पडत म्हणाला. पण खूप छान झालं. ऐन वेळेवर गण्या काका आणि सिद्धी आले आणि मग सगळं छान झालं एकदम, अद्वैत आनंदित होऊन बोलला. हो, खूप बरं झालं ते आधी. आता लवकरच सगळं छान होईल. तिकडे अवनी हॉस्टेलवर परतली होती, मात्र अनेक मुली अजूनही हॉस्टेलवर आल्या नव्हत्या. त्यामुळे इकडे नक्की काय सुरू आहे याचा तिला अंदाज बांधता येत नव्हता. शेवटी तिने स्वतःच्या मनाला समजावले की आपण काहीच केले नाही असे वागायचे आणि सगळं अगदी नॉर्मल आहे असंच राहायचं, जेणेकरून कोणाला आपल्यावर संशय येणार नाही आणि आपल्याला येणाऱ्या मेसेजचा छडाही लावता येईल. तिचा सगळ्यात पहिला संशय सिद्धी, सुयोग आणि अद्वैतवर असल्याने
तिने सिद्धीला भेटण्याचा निर्णय घेतला आणि ती लगेच सिद्धीला भेटायला गेली. तिला पाहून सिद्धीला धक्काच बसला. तिला काय बोलावे ते काहीच समजत नव्हते. तरीही काहीतरी बोलायचे म्हणून तिने बोलायला सुरुवात केली. हाय, कशी आहेस अवनी? कधी आली घरून? सिद्धीने बोलायला सुरुवात केली. मी छान आहे. बाबांना काळजी वाटत होती ना, म्हणून घरी घेऊन गेले होते ते मला. आजच आली परत. काय सुरू आहे इकडे? म्हणजे रुचाने आत्महत्या केली त्यामुळे वातावरण टेन्स होतं ना थोडं. आता झालं का सगळं ठीक? अवनीने हळूहळू विषयाला हात घातला. झालं ना सगळं शांत. म्हणजे होईलच आता शांत. सिद्धीने मुद्दाम तिला सांगायचे टाळले. बाकी तू कशी आहेस? काही त्रास वगैरे? हा प्रश्न मात्र सिद्धीने मुद्दाम विचारला. कशाला त्रास होईल मला? सगळं मस्त सुरू आहे माझं. हे बोलताना अवनीच्या चेहऱ्यावरचे थोडे घाबरलेले भाव सिद्धीच्या नजरेतून सुटले नाही. ठीक आहे मग, जाते मी रूममध्ये. घरून आली ना तर थोडं थकल्यासारखं वाटते प्रवासाने. अवनी. हो चालेल, कर आराम. गुड नाईट. बाय. बाय म्हणत अवनी तिच्या रूममध्ये गेली. ती गेल्यावर लगेच सिद्धीने ही गोष्ट अद्वैत आणि सुयोगला सांगितली आणि पुन्हा एकदा रात्री तिला मेसेज करायला सांगितला, ज्यामुळे तिची भीती अजून वाढेल आणि ती काही ना काही चूक करेल. अवनीला रूममध्ये आल्यावर सिद्धीच्या बोलण्यातून खूप काही माहिती मिळाली नाही. शिवाय तिने केलेली गोष्ट सिद्धीला ठाऊक आहे असेही जाणवले नाही. म्हणून ती अजूनच संभ्रमात पडली होती. तिचे डोके भणभणत होते. तेवढ्यात सुयोगने तिच्या मोबाईलवर मेसेज पाठवला आणि ते पाहून तिची भीती अजूनच वाढली. इन्स्पेक्टर पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे 2-3 दिवस सुयोग तिला मेसेज पाठवतच होता. मेसेजच्या भीतीने आणि तिने केलेल्या कृत्याने अवनीच्या मनात चांगलाच न्यूनगंड निर्माण झाला होता. त्यामुळे तिने रूमच्या बाहेर निघणेही बंद केले. क्रूर अवनी आता पूर्णतः भीतीच्या छायेत होती. तिला काहीच सुचत नव्हतं. सिद्धी मुद्दाम मध्ये मध्ये तिच्याशी बोलायला जायची, मात्र अवनी आता कायम दडपणातच वागत होती. आपले विंग फुटणार याची भीती तिच्या बोलण्यातून आता जाणवू लागली होती. आणि इन्स्पेक्टर पाटलांचा अद्वैतला फोन आला. अद्वैत, मी जसा सांगितला होता तसा मेसेज अवनीला पाठवून दे. आज संध्याकाळी तिला अटक झालीच पाहिजे. तिला गावाबाहेर असलेल्या देवीच्या मंदिराजवळ संध्याकाळी ठीक 5 वाजता यायला सांग. बाकी सगळं आमची टीम पाहून घेईलच. हो सर, नक्कीच. पण आज पावसाळी वातावरण वाटत आहे सर, आणि ती येईल की नाही हे आपल्याला कसं समजेल? कारण लॅपटॉपवरून केलेल्या मेसेजला ती उत्तर देऊ शकत नाही. अद्वैतने त्याची शंका मांडली. ती येईल अद्वैत, टेन्शन घेऊ नको. तू फक्त तिला मेसेज कर. माझ्या अनुभवावरून मी सांगू शकतो ती नक्की येईल. ओके सर, नक्की म्हणत अद्वैतने फोन ठेवला. अद्वैतने सुयोगला पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मेसेज करायला सांगितला. त्याने लगेच तसा मेसेज अवनीला पाठवला. आता त्यांच्याजवळ वाट पाहण्याशिवाय काहीच नव्हते. आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांचे मिशन आज सक्सेस होते की फेल होते हा विचार करून त्यांना अनामिक भीती वाटत होती. दोघांनी सिद्धीलाही सगळे कळवले होते. तिची परिस्थितीसुद्धा अशीच झाली होती. तिकडे मेसेज वाचून अवनी अजूनच घाबरली होती, कारण तिला कोण मेसेज करणार आहे त्याचा चेहरा कळणार होता. 5 वाजता सांगितलेल्या ठिकाणी जायचे की नाही जायचे या द्विधा मनस्थितीत ती अडकली होती. शेवटी तिच्या मनाने जाण्याचा निर्णय घेतला. हे जे काही आहे ते संपलेच पाहिजे. मी अशी घाबरून नाही जगू शकत आहे. आता तर मला धमकी देणाऱ्यालाच संपवेल मी. उसने अवसान आणून अवनी स्वतःलाच दिलासा देऊ लागली. सगळेजण 5 वाजण्याची वाट पाहू लागले. एक एक क्षण युगायुगासारखा भासू लागला होता. शेवटी 4 वाजले. सुयोग आणि अद्वैतने फोन करून सिद्धीला तयार राहायला सांगितले. आज काहीही झाले तरी त्यांना मिशन प्रायश्चित्त पूर्णत्वास न्यायचेच होते. त्यांनी सिद्धीला अवनीच्या हालचालींवर तिला संशय येणार नाही अशा पद्धतीने नजर ठेवण्यास सांगितले. 4:45 वाजले तरी अवनी रूमच्या बाहेर पडली नव्हती. जून महिना असल्याने आभाळही भरून आले होते.
त्यामुळे अंधार पडला होता. सगळ्यांच्याच मनात काय होईल आणि काय नाही अशी धाकधूक लागली होती. मात्र शेवटी अवनी रूमच्या बाहेर पडलीच. सिद्धीने लगेच सुयोग आणि अद्वैतला फोन करून अवनी निघाल्याचे कळवले. अद्वैत लगेच इन्स्पेक्टर पाटील यांना सिद्धीने सांगितलेला निरोप दिला. ओके, ठीक आहे, आम्ही निघतच आहोत. अद्वैत, तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवा, म्हणत पाटील सरांनी फोन ठेवला. अद्वैत आणि सुयोग लगेच त्यांच्या बाईकने ठरलेल्या जागी जाण्यास निघाले. सिद्धीने प्रिन्सिपल सावंतांना आणि गण्या काकांनाही आधीच कळवले होते. त्यामुळे ते तिघेसुद्धा थोड्याच वेळात सावंत सरांच्या कारने तिथे पोहोचणार होते. अवनीही ऑटोने त्या मंदिराकडे जाण्यास निघाली. एव्हाना विजांसकट पावसाला सुरुवात झाली होती. आधीच अंधारलेले होते. पावसाने भर संध्याकाळी अजून अंधार पडला होता. शेवटी अवनी ऑटोमधून उतरली. अद्वैत आणि सुयोग जवळच असलेल्या झाडाआडून तिला पाहत होते. इन्स्पेक्टर पाटील आले की नाही काहीच कळत नव्हते. पावसामुळे फोनला रेंज पण येत नव्हती. तेवढ्यात त्यांना प्रिन्सिपल सावंतांची कार येताना दिसली. दोघेही अवनीला दिसणार नाही अशा पद्धतीने कारजवळ गेले आणि कारमधून तिच्या हालचालींवर लक्ष ठेवू लागले. ती घाबरून आजूबाजूला कोणी दिसते आहे का हे पाहत होती. तितक्यात तिच्या समोरून काळा रेनकोट घालून एक व्यक्ती येताना दिसली. ते पहा, आपल्याला वाटलं इन्स्पेक्टर पाटील आले आहेत की नाही, मात्र ते तर आधीपासूनच येऊन थांबले होते, सिद्धीने बाहेर बोट दाखवत म्हटले. खरे तर काळ्या रेनकोटमुळे आणि पावसामुळे त्यांचा चेहरा नीट दिसत नव्हता. मात्र अंदाजाने सगळे ते इन्स्पेक्टर पाटीलच असतील असे समजत होते. मला वाटते आपण थोडे जवळ जाऊन पाहूया, अद्वैत म्हणाला. हो चालेल, पण पाऊस? सिद्धी, जाऊ दे ग, आज हा पाऊस आपल्याला आनंदाने भिजवणार आहे. आपलं मिशन पूर्ण झालंच आहे जवळपास, म्हणत अद्वैत गाडीतून उतरलाही. त्याच्या मागोमाग सगळेच उतरले आणि जवळच असलेल्या झाडाआडून पाहू लागले. कोण आहेस तू आणि तुला कोणी सांगितलं मी रुचाला मारलंय? अवनी घाबरून विचारू लागली. मला नाही ओळखलं अवनी, मी तीच आहे जिचा तू खून केला. माझ्या खुनाला आत्महत्या बनवलं, काळ्या रेनकोटवाली व्यक्ती बोलू लागली. कोण? मला चेहरा दाखवा, उगाच घाबरवू नका मला, नाहीतर तुम्हालाही तिच्याजवळ पाठवेल, म्हणत अवनीने लपवलेला चाकू बाहेर काढला. अरे बापरे, इन्स्पेक्टर पाटील जखमी होऊ शकतात, या मुलीचा काही भरोसा नाही, सिद्धी घाबरून म्हणाली. डोंट वरी, ते पोलीस आहेत, सांभाळून घेतील ते नीट. पहा ना, आत्ताच तर कसे घाबरवत आहेत अवनीला रुचाच्या आवाजात, सुयोग म्हणाला. खरंच खूप भारी आयडिया होती पाटील सरांची ही, सावंत सरही म्हणाले. तेवढ्यात इन्स्पेक्टर पाटील त्यांच्या मागून आले. सॉरी, पावसामुळे गाडी सुरू होत नव्हती, त्यामुळे लेट झालं यायला. कुठे आहे ती अवनी? बघतोच आता तिला, पाटील सर धापा टाकत म्हणाले. त्यांना पाहून सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले होते. सगळे खूप घाबरले होते. सर, तुम्ही इथे आहे, तर अवनीसमोर काळा रेनकोट घालून कोण आहे? सिद्धी भीतीने म्हणाली. व्हॉट? काय म्हणताय तुम्ही? चला माझ्या मागे, पाहतोच कोण आहे तर त्या रेनकोटमध्ये, पाटील सर झाडामागून बाहेर येत म्हणाले. त्यांच्या मागे घाबरतच सगळे बाहेर आले. सगळ्यांच्या मनात उत्सुकतायुक्त भीती निर्माण झाली होती की त्या रेनकोट आड कोण असेल. तेवढ्यात वीज चमकली आणि सगळ्यांना रेनकोटमधील चेहरा दिसला. ते पाहून सगळेच घाबरून भीतीने एक पाऊल मागे सरकले. तू मेली होतीस ना, मग कशी काय आलीस? मीच मारलं होतं तुला माझ्या या हातांनी, तुझ्या चेहऱ्यावर उशी दाबून. हे खोटं आहे सगळं. रुचा, तू परत येऊच शकत नाही, मीच मारलंय तुला, मेली आहेस तू. अवनी भीतीने बरळू लागली. हो अवनी, मी मेलेलीच आहे, पण मला तुला शिक्षा मिळताना पाहायचंच होतं, त्याशिवाय मला मुक्ती मिळणार नव्हती. माझी खुनी आहेस तू, फक्त माझी नाही, माझ्या प्रेमाची खुनी आहेस तू, आणि म्हणूनच तुला तुझ्या कर्माची शिक्षा दिल्याशिवाय मी जाणार नव्हती. अगं, प्रत्येक वेळेस तुला येणारे मेसेज सुयोग पाठवत नव्हता, त्यात माझाही वाटा होता. मात्र आता मला सुखाने मुक्ती मिळेल.
ऋचा अर्थातच ऋचाची आत्मा म्हणाली. कोणालाच त्यांच्या डोळ्यावर विश्वास होत नव्हता. जे सुरू आहे ते खरं आहे असं वाटतच नव्हतं. मात्र एक साथ सगळ्यांना भास होणे शक्य नव्हतं. जे समोर दिसत आहे त्यावर विश्वास ठेवावाच लागणार होता. आणि तिचे वाक्य ऐकून तेवढीच भीतीही वाटत होती. अद्वैत, मला माहीत आहे तुझे अगदी खरे प्रेम आहे माझ्यावर. मात्र या जन्मी आपली सोबत लिहिली नव्हती. पण पुढच्या जन्मी कोणीच आपल्याला वेगळं करू शकणार नाही. तुझे मनापासून आभार, तू मला न्याय मिळवून दिला. तो ऋचाचा आत्मा असला तरी तिला पाहून अद्वैतच्या डोळ्यात आसू आले होते. सिद्धी आणि सुयोगलाही तिच्यासाठी वाईट वाटत होते. मात्र आता तिला मुक्ती मिळाली होती. शेवटी ऋचा हळूहळू हवेत विरत गेली. जाताना तिच्या डोळ्यातील आसूही स्पष्ट दिसत होते. लगेच इन्स्पेक्टर पाटलांनी अवनीला अटक केली. तिने तिच्या तोंडाने गुन्हा कबूल केला होता. प्रिन्सिपल सावंतांनी निहाल राजेंना फोन करून पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले होते. ते स्वतः अवनीविरुद्ध पुरावा देणार होते. शिवाय अवनीचे वाक्यही पाटील सरांनी रेकॉर्ड केले होते. अद्वैत, सुयोग आणि सिद्धी त्यांचे मिशन प्रायश्चित्त पूर्ण झाले म्हणून खूप आनंदात होते. ऋचालाही खऱ्या अर्थाने न्याय मिळून मुक्ती मिळाली होती आणि एका गूढ गुपिताचे आभाळ जाऊन चंद्राच्या निरभ्र प्रकाशात सत्य न्हावून निघाले होते. समाप्त. तुम्ही ऐकत आहात शब्दलेखणी.